आज आपण बोलणार आहोत अशा सवयीविषयी ज्याच्यामुळे तुम्हाला स्वतःसाठी जगायचं आहे. एक लक्षात ठेवा, आयुष्य कुणासाठीही थांबत नाही आणि ते पुन्हा मिळतही नाही. जर तुम्ही स्वतःसाठी जगाल आणि स्वतःसाठी खुश राहाल तर आत्मविश्वासाने तुम्ही स्वतःची ओळख निर्माण करू शकता. हा व्हिडिओ त्या सर्व महिलांसाठी खास करून आहे ज्या आपल्या परिवाराला सांभाळता सांभाळता स्वतःची ओळख विसरून गेल्या आहेत. जीवनात सगळ्यात जास्त काम हे स्त्रियांना असतं. कधी घरातली कामे, घरचे लोक, मुले, सासरचे, माहेरचे सर्वांची मर्जी सांभाळता सांभाळता ती स्वतःसाठी जगायचं विसरूनच जाते आणि लोकही तिच्याकडून भरपूर अपेक्षा करून घेतात आणि त्या अपेक्षांची पूर्ती करता करता ती स्वतःसाठी जगायचं आहे हे सर्व विसरूनच जाते. आज व्हिडिओ त्या स्त्रियांसाठी आहे ज्यांना स्वतःसाठी जगायचं आहे. एक स्त्री स्वतःसाठी जगते तेव्हा तिच्या पाठीमागं संपूर्ण जग उभं राहतं, कारण तिला स्वत्वाची जाणीव झालेली असते आणि तीसुद्धा दुसऱ्यांना स्वत्वाची जाणीव करून दिसते की तिलासुद्धा मन आहे, तिचंसुद्धा आयुष्य आहे आणि तिला स्वतःसाठी जगायचं आहे. स्वतःसाठी वेळ काढा, कारण सूर्योदयापासून स्त्रियांची कामं चालू असतात. स्वयंपाक, मुलांसाठी टिफिन, नवऱ्यासाठी टिफिन, सासू सासऱ्यांची देखभाल, त्यांचे औषध पाणी, सगळ्यांसाठी वेळ असतो. पाहुण्यापायांसाठी वेळ असतो, पण स्वतःची देखभाल करायला ती विसरून जाते. स्वतःसाठी वेळ काढायला ती विसरून जाते. स्वतःचं ही आयुष्य आहे हे सर्व ती विसरते आणि तीच आता ओळख तिला निर्माण करायची आहे. चहाचा एखादा घोट घेताना तिला आठवतं की मी माझं आयुष्य जगायचंच राहून गेलं. माझी स्वतःची अशी काही स्वप्ने होती, स्वतःचं काही असं नाव होतं, ते सर्व विसरून गेलो, कारण माझं परिवार, माझं सुख, माझे नातेवाईक यातच मी संपूर्ण आयुष्य जगून घेतलं आहे. स्वतःला ओळखणे, स्त्री नेहमी नाती सांभाळत स्वतःला गुंतून घेत असते. कुणाची सून असते, कुणाची आई असते, कुणाची पत्नी, कुणाची बहीण, कुणाची मुलगी असते, पण मी कोण आहे हेच ती विसरून जाते. कधीतरी स्वतःला आरशात बघा आणि स्वतःची स्वप्ने स्वतःला विचारून बघा. तुझं स्वतःचं अस्तित्व, तुझी स्वतःची स्वप्ने ही तुलाच पूर्ण करायची आहेत, कारण तुझी स्वतःसाठी जगावं हा तुझा हक्क आहे. कारण हे आयुष्य पुन्हा तुला भेटणार नाही. हे आयुष्य एकदाच भेटतं. नाही म्हणायला शिका. सर्वांची मनं जपता जपता तू स्वतःसाठी मनाविरुद्ध का असेना होय म्हणत असतेस आणि स्वतःचंच मन दुखवत असतेस. म्हणून नाही म्हणायला शिका. आत्मसन्मानाने तुम्ही ज्यावेळी समोरच्याला जे तुमच्या मनाविरुद्ध आहे त्यावेळी नाही म्हणाल, त्यावेळी स्वतःचा सन्मान तुम्ही स्वतः राखणार आहात आणि त्याचवेळी तुमची स्वतःची किंमत होणार आहे. ज्यावेळी तुम्ही इतरांना सन्मान देता किंवा इतरांच्या मनाप्रमाणे वागता त्यावेळी तुमचं स्वतःचंही एक मन आहे आणि त्यालाही सन्मान हवा आहे हे विसरू नका. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण सर्वात मोठी ताकद ही स्वतःवरचा विश्वास आहे. तुझ्यापेक्षा तुला जास्त कोणी ओळखतच नाही, कारण तुझी स्वप्ने, तुझी ताकद, तुझ्यातील विश्वास हाच मोठा एक तुझ्याकडील भांडवल आहे. स्वतःला ज्यावेळी तुम्ही विश्वासानं सिद्ध कराल किंवा आत्मविश्वासाने वागाल त्यावेळी सारी दुनिया तुम्हाला सलाम करेल, कारण तुमच्यातील आत्मविश्वास या सर्वांचा एक तुमच्यातील आत्मविश्वास या सर्वांचं एक छानसं उत्तर असणार आहे. बोलायला शिका. बऱ्याच स्त्रिया गप्प बसतात, कारण मी गप्प बसले तरच घरच्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी चांगलं आहे असं त्यांचा समज असतो. जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत समोरची व्यक्ती तुम्हाला गृहीतच धरत जाईल. स्वतःसाठी आणि हक्कासाठी लढायला शिका. गप्प बसला तर जग तुम्हाला गप्पच बसवेल, पण जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत लोक तुमची ताकद ओळखणार नाहीत आणि तुम्हाला किंमतही देणार नाहीत. स्वतःवर प्रेम करा, कारण दुसऱ्यासाठी करता करता स्वतःसाठी जगायचं विसरूनच जायला होतं. स्वतःवरही प्रेम करा. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर प्रेम करणार नाही तोपर्यंत जग तुमच्याकडे त्या नजरेनं, त्या आदरेनं तुमच्याकडे पाहणार नाही. स्वतःची काळजी घ्यायची आहे, कारण जग तुम्हाला तू स्वतःची काळजी घे असं सांगायला येणार नाही. नेहमी मनाचं ऐका, कारण स्वतःला काय वाटतं, काय करावं हे जग तुम्हाला सांगणार नाही. मन नेहमी आपल्यासाठी आणि आपल्यासाठीच जगत असतं, कारण लोक काय म्हणतील या एका प्रश्नावर जर आपण आपलं आयुष्य जगायचं
राहून गेलो किंवा आपलं आयुष्य दडपून टाकलं तर आपण आपलं आयुष्य जगणार कधी आहोत? लोक काय नेहमी बोलतच असतात. तुमचं मन कधी खोटं बोलत नाही, कारण नेहमी मनाचं ऐका आणि मर्जीप्रमाणे जगा, कारण हे आयुष्य तुमचं आहे. ते पुन्हा भेटणार नाही. जर दुसऱ्याच्या मर्जीनं किंवा लोक काय म्हणतील या एका प्रश्नासाठी तुम्ही जर दडपून टाकत असाल तर ते चुकीचं आहे. भूतकाळातील गोष्टी सोडून द्या. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये किंवा भूतकाळामध्ये धोका, विश्वासघात, अपमान, काही अशा गोष्टी असतात ज्या मनातून निघत नाही. कितीही काढायच्या म्हटलं तरी अशा घटना फक्त आणि फक्त मनाला चिकटून बसलेल्या असतात. अशावेळी तुमच्या चेहऱ्यावरील हसू हे नेहमी गायब होतं, कारण त्या भूतकाळातील गोष्टी आपण नेहमी आठवत बसतो. हे नेमकं माझ्याशीच असं का झालं, आणि त्यामुळे आपला आनंद, आपला वर्तमानातील आनंद संपूर्ण नष्ट होऊन जातो. जे झालं ते बदलता येणार नव्हतं आणि ते भूतकाळात होऊन गेलेलं आहे. ज्या होऊन गेलेल्या गोष्टी आहेत आणि ज्या आपण बदलूच शकत नाहीत त्यांना आपण का धरून बसायचं? आणि ते भूतकाळात घडलेलं ते विधिलिखितच होतं आणि ते बदलू शकणार नाही आणि ते तसंच होणार होतं. त्या गोष्टीला कवटाळून धरून आपलं आयुष्य जगायचं थांबवायचं आहे का? आनंदाने जगा, कारण ते आयुष्य तुमचं आहे. जे गेलं ते तुमचं कधीच नव्हतं आणि जे आहे ते तुमचंच आहे. त्याला आनंदाने स्वीकारा. जे झालं ते योग्यच होतं असं माना आणि ते योग्य झालं म्हणूनच आज तुमचं आयुष्य आनंदात आहे. आपला आनंद आपणच शोधायचा आहे. आपण स्त्री आपला आनंद दुसऱ्याच्या आनंदात शोधतो. मुले खुश तर आपण खुश, नवरा आनंदी तर आपण आनंदी. परिवारची सेवा, नातेवाईक या सर्वांचा आनंद विचारात घेता घेता आपण स्वतःसाठी जगायचं विसरूनच जातो. नेमकं स्वतःचं सुख कुठे आहे? स्वतःची आवड, स्वतःचा छंद. आपलं एखादं साधं आवडतं गाणंसुद्धा आपण कित्येक वर्ष ऐकलेलं नसतं, कारण आपण आपलं सुख फक्त दुसऱ्यांच्यातच शोधत असतो. दुसऱ्याच्या सुखाच्या काळजी करणे गरजेचं आहे, पण त्याचबरोबर स्वतःचं सुखही पाहावं, कारण स्वतःचं आयुष्य पुन्हा भेटणार नाही. कारण तुझ्या चेहऱ्यावरचा हसू घरात वैभव निर्माण करतं. तुझं हसू घरांच्यातल्या दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरतीही हसू आणतं. खोटं हसू आणून काम करण्यापेक्षा खरंच तू स्वतःसाठी जगून आनंदाने जर इतरांची कामं करत असेल, इतरांची सेवा करत असेल, इतरांना सुखी ठेवत असेल, त्यासारखं सुख दुसरं कोणतंच नसणार आहे. तर मैत्रिणींनो, आजपासून स्वतःला एकच सांगा की तुम्ही फक्त स्वतःसाठी नाही तर स्वतःच्या स्वप्नांसाठी जगणार आहात. स्वतःची आवड निर्माण करणार आहात. स्वतःची स्वप्ने, आनंद, हक्क यासाठी जगणार आहात. तुमचं स्वतःचं आयुष्य तुम्हाला जगायचं आहे. स्वतःवर प्रेम करायचं आहे. स्वतःला वर विश्वास ठेवून स्वतःचं आयुष्य पूर्णपणे फुलवायचं आहे. तरच जग तुमच्यासाठी जगेल. माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या मोटिवेशनल व्हिडिओमध्ये.